नमस्कार, मी मृणालिनी वानखडे एरोली इथून एक पात्री प्रयोग सादर करीत आहे. आई भाड्याने देणे आहे. हे जाहिरातीचंच ऑफिस ना. मला जाहिरात द्यायची. हा, कशाची? आणि आई भाड्याने द्यायची. आई भाड्याने द्यायची आहे. अहो नाही, गंमत नाही करत मी. खरंच मला स्वतःला भाड्याने द्यायचं आहेत ना. मला 2 मुलं आहेत, मुलगी आहे, सुना आहे, पण त्यांच्याजवळ माझ्यासाठी जागा नाही आहे. माझ्याबद्दल सांगू, काय कराल माझ्याबद्दल ऐकू? मी अनुराधा जोशी. 16व्या वर्षीच माझं लग्न झालं. घरात मोठी, त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या आमच्यावर आल्या. त्यांचे 3 भाऊ बहिणी, सगळ्यांचं प्रेमाने केलं. काही कमी नाही पडू दिलं हो त्यांना. लग्न झाली आणि सगळ्यांनी आपापला संसार वेगळा काढला. खूप वाईट वाटलं होतं तेव्हा. पण हे म्हणाले, अगं कशाला वाईट वाटून घेते? आपली मुलं आहेत ना, ते कधी अंतर देणार नाही तुला. मुलं मोठी झाली, लग्न झाली, सुना आल्या, जावई आले. खूप आनंदी होतो आम्ही. पण अचानक एक दिवस हार्ट अटॅकचं निमित्त झालं आणि हे गेले कायमचे सोडून. कसं मी स्वतःला सावरलं, समजावलं. माझ्या भोवती माझ्या मुली आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, सर्व गोकुळ आहेत. याच विचाराने मी आनंदी झाले आणि खुश राहायचा प्रयत्न करू लागले. कधी या मुलाकडे, कधी त्या मुलाकडे. अचानक एक दिवस मुलाचा आणि सुनीची काहीतरी कुजबूज सुरू होती. मी आडोशाला जाऊन थोडं ऐकलं. मुलगा म्हणाला, अगं राहू दे आईला आपल्याचकडे, मुलांचा सांभाळ करेल ती. सून म्हणते नको नको, त्यापेक्षा आया ठेवील मी नाही करणार त्यांचं दुखणं खुपणं. त्यापेक्षा तुम्ही असं करा ना, त्यांना वृद्धाश्रम मध्ये टाकून द्या. वृद्धाश्रम? धक्का बसला मला. पायाखालची जमीन सरकली माझ्या. मुलीला फोन केला तर ती म्हणते, आई मी नोकरी करते, तुला कसं सांभाळू? आणि लहान मुलगा तो आता चक्क म्हणतो, आई माझं घर लहान आहे, तू आली तर आम्हाला प्रायव्हसी मिळणार नाही. प्रायव्हसी मिळणार. हे सर्व ऐकून एकच वाटलं, आतापर्यंत केलेल्या त्यागाचा, निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाचा पराभव झाला. खूप रडले मी. खूप रडले. पण मी ठरवलं, एक क्षणही आता इथे थांबायचं नाही. म्हणून मी तुमच्याकडे आले. जगात कोणाला तरी माझी गरज असेल ना, आईच्या प्रेमाची गरज असेल. कोणी घेईल का हो मला भाड्याने? माझं भाडं जास्त नाहीये. बस थोडं सन्मानपूर्वक वागणूक आणि 2 आपुलकीचे शब्द, बस. हो, मला भाड्याने द्यायचंय, स्वतःला भाड्याने द्यायचंय. हो, आई भाड्याने देणे आहे. आई भाड्याने देणे आहे.